सांगलीची आहे। सांगलीच्या आटपाडीमध्ये पुरामध्ये वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश आलेलं आहे। सांगलीमध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे। जोरदार पावसामुळे मापटेमाळा इथल्या पुलावरून पाणी वाहत होतं। दरम्यान या पुलावरून दुचाकीने जाणारा एक जण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जात होता। दरम्यान स्थानिक तरुणांनी आपला जीव धोक्यात घातला आणि या व्यक्तीला वाचवलं आणि त्यामुळे सर्वत्र आता या तरुणांचं कौतुक होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, आज ही घटना घडलेली आहे, या संदर्भात माहिती द्याल आणि त्याचबरोबर सध्या पावसा संदर्भातली सुद्धा माहिती द्याल। नक्कीच सांगली जिल्ह्यामध्ये गेले 5 ते 6 दिवस झालं पाऊस पडत आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील जे ओढे नाले आहेत ते तुडुंब भरून या ठिकाणी वाहत आहेत। अनेक पुलांवरती, रस्त्यांवरती आणि शेतांमध्ये सुद्धा पाणी या ठिकाणी साचलेल्याचं पाहावयास मिळत आहे। कालच मुसळधार आटपाडी तालुक्यामध्ये पाऊस पडला आणि या ठिकाणी आटपाडी शहरामध्ये जे वृद्ध आहेत ते त्या ठिकाणी त्यांची टपरी आहे आणि ते घरी जात असताना ज्या रस्त्यावरून पाणी आलं होतं त्या रस्त्यावरून ते गाडी घातली आणि त्यावेळी त्यांची गाडी आणि ते त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले। स्थानिकच त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी त्यांना त्या वृद्ध माणसांना वाचवले आणि त्यांचे या नागरिकांचं कौतुक या ठिकाणी होत आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय स्थानिक तरुणांनी त्या वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवलेलं आहे। सांगलीच्या आटपाडी मधली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पाणी वाढला, चला लवकर पाणी वाढलं।